गोवा महामार्गावरील सुकेरी गावच्या हद्दीत जिंदल कंपनीच्या समोर आज पहाटे एक भीषण अपघात झाला। महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका कारनं जोरदार धडक दिली। या अपघातात कारमधील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताची भीषणता एवढी होती की कारचा चक्काचूर झालाय। मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला। जिंदल कंपनी समोर उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या बॅलेनो कारनं जोरदार धडक दिली। धडक एवढी भीषण होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे निकामी झालाय। कारमध्ये असलेले 2 प्रवासी अडकले होते। त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना स्थानिक नागरिकांची मदत घ्यावी लागली। पोलिसांनी कारचे दरवाजे तोडून आणि समोरचा भाग कापून जखमींना बाहेर काढले। अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमींना कारमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हा अपघात पहाटे झाला असल्यामुळे चालक झोपेत असावा आणि त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। मुंबई गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे विशेषतः पहाटेच्या वेळी अशा प्रकारचे अपघात अनेकदा घडताना दिसतात। या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। जनोदय करिता महेंद्र म्हात्रे, नागोठणे।